आज मी बनवली घेवड्याची आमटी. कशी बनवली तीही साताराच्या स्टाईलमध्ये. आम्ही सातारकरच आहोत. आधी 1 वाटी घेवड्याची डाळ घेतली. ते नंतर मी 1-2 पाण्याने धुवून घेतली. धुवून घेतल्यानंतर मी त्यात कुकरला लावली. गॅस पेटवला. गॅस पेटवल्यानंतर मी पाणी टाकलं. नंतर मी झाकण लावून शिट्ट्या करत ठेवल्या. त्यानंतर मी लसूण सोला घेतला. घेवड्याच्या डाळीच्या आमटीमध्ये मला खूप सारा लसूण घातलेला आवडतो. कोणाकोणाला आवडतो कमेंट करून सांगा. त्यात आपलीची घेवड्याची डाळ शिजली पण शिट्ट्या पण होत चालल्यानंतर मी लसूण तो नॉर्मल ठेचून घेतल्यानंतर त्यात ही बघा आपली घेवड्याची डाळ शिजलेली आहे. ती जरा नॉर्मल मी फेटून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल घेतलं. तेलामध्ये मोहरी टाकली, जरा तडतडून दिली मोहरीनंतर जिरं टाकलं. जिऱ्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकला. कढीपत्ता पण थोडा तडतडला की त्याच्यानंतर मी लसूण टाकला. लसूण तर मला भरपूर आवडतो आमटीमध्ये, म्हणून मी भरपूर असा आमटीमध्ये लसूण टाकला. आणि नंतर थोडंसं मीठ टाकलं, कारण की तो लसूण थोडासा नॉर्मली मीठ टाकलं थोडासा ही होतो, जरा लगेच शिजतो म्हणून. त्यानंतर हळद टाकल्यानंतर मी लाल तिखट टाकल्यानंतर मी थोडासा मिरची पावडर टाकलेली. मिरची पावडर टाकल्यानंतर मी चिकन मसालाच मी टाकला. चिकन मसाला टाकल्यानंतर मी थोडंसं ते परतून घेतलं. परतून झाल्यानंतर तुम्ही कशी बनवता घेवड्याची आमटी? इथं सातारकर तरी असेच घेवड्याची आमटी बनवतात.